गांडा धुन्या रे भोसूरचे गांडा धुन्या गांडीले गू लागलेला आहे आणि मागून झाले आरक्षण. आरक्षण म्हणजे काय असते माहिती आहे काय? एससी प्रवर्गातून वर्गीकरण करा. आमचं आरक्षण महाराणी बौद्धांनी खाल्लं नाही तर आम्ही कलेक्टर झालो असतो. अबे तोंड पाहिला आरशात तोंड. आमच्या बापाच्या मुळे आरक्षण भेटलं, माणसात आला, नाही तर माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नसता भेटला लुचाळा. आणि गोष्टी सांगून त्याला हेपलून राहिला इथं बांचोदा. त्या बाबासाहेबाचे पायदून पाणी प्यानं माणूस म्हणून जगला तरी नाही तर जनावराच्या बेत जगला असता भोसूडच्या. कळलं काय? शिका, संघटित आणि संघर्ष करा हा नारा अंमलात कोण आणला बे? बाबासाहेबाचा हा नारा फक्त बौद्धांनी आणला. का आणला? कारण बाबासाहेबाचे विचार, आचार आणि बाबासाहेब आंबेडकर स्वीकारले त्यांनी. त्यांच्यामुळंच बौद्धांचे लेकरं कुठच्या कुठं पोहोचलेले आहेत. तुम्ही ढोरं चाराय हो, खाय आहे हो. लोकांच्या गुलाम्या करून राहिले, बामण्याच्या गुलाम्या करून राहिले, अंधश्रद्धेत फसलेले आहात, कोळे मारू राहिले, अंगाले नाच गाणे करून राहिले. मी म्हणत नाही, व्यवसायाला मी दोष देत नाही, दोष कायला देतो तुमच्या बुद्धीला. तुम्ही म्हणता कसे बे महार लोकांनी, बौद्ध लोकांनी आमचं आरक्षण काढलं नाही तर आम्ही कलेक्टर झालो असतो. अबे कलेक्टर होण्यासाठी पुस्तक वाचा लागते, त्याला बुद्धी लागते. ती बुद्धी तुमच्यापाशी नाही आहे, ती बुद्धी फक्त महार लोकांपाशी आहे, बौद्धांपाशी आहे. कारण त्याच्याशी बाबासाहेबाचे विचार आहे, आचार आहे. तुमच्यापाशी काय आहे? बाबाजीचा ठिल्लू. तुम्हाला 2 ते 3% सेपरेट आरक्षण भेटलं ना तरी तुम्ही काही उकळू शकणार नाही. कारण त्याच्यासाठी तुम्हाला बुद्धी पाहिजे आणि आरक्षणाचं महत्त्व हे तुम्हाला कळत नाही. आरक्षण कायले भेटलं रे ते सांगणं. कोणा वर्गाला भेटलं आरक्षण, म्हणजे कोणा ठिकाणी आरक्षण भेटलं हे माहिती आहे का तुम्हाला? नाही माहीत ना. ते मी सांगतो ते ऐक. आरक्षण राजकारणात भेटलं, आरक्षण शिक्षणात भेटलं, आरक्षण नोकऱ्यात भेटलं, आरक्षण आपली जे बायको प्रेग्नेंट राहते ना 9 महिने 9 दिवस जेव्हा ते प्रसूती होते तेव्हा ती रजा होते ना तेव्हा तिथं आरक्षण भेटते. आपल्या पोरीले ज्या ठिकाणी आपली पोरगीले स्कॉलरशिप भेटते हे आरक्षण, आपल्या पोराला स्कॉलरशिप भेटते हे आरक्षण. अबे सगळ्या ठिकाणी बाबासाहेबांना आरक्षण दिलं आहे. आमच्या बापानं आरक्षण दिलं म्हणून तू वर्गीकरणाची लायकी तरी दाखवून राहिला, नाही तर त्या लायकीतही नसता राहिला भान चोदा. समजलं का? आमच्या बापाच्या पायदून पाणी पे, स्वर्ग भेटणार तुले, नाही तर नरकात सळशीन साल्या. जय भीम, जय शिवराय.